नाशिकच्या ओझरमध्ये ईडीचे एक पथक पोहोचलेलं अशोक खरात संबंधित असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या घरी ही अचानक छापेमारी केली आहे। भोंदू अशोक घराचे निकटवर्ती असलेल्या व्यावसायिकांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालंय। नाशिक शहरासह ग्रामीण भागातही भोंदू अशोक खरात यांच्या जमिनी असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आता ईडीनं ग्रामीण भागातील जमीन व्यवहारांची चौकशी सुद्धा आता सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड नाशिक मधून थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय की आता ईडीनं ग्रामीण भागात ज्या ज्या जमिनी घेतल्यात भोंदू खरातनं त्याची चौकशी सुरू केली आणि कुठेतरी ओझरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर सुद्धा छापेमारी केल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगाल, आता ईडीनं फास आवळायला सुरुवात केलाय? नक्कीच, खरं तर सकाळी 6 वाजेपासून ईडीची जी धाड आहे ही अशोक खरातच्या तृप्तबाला ह्या बंगल्यामध्ये होताना पाहायला मिळते। यामध्ये जर बघितलं तर ह्या ज्या गाडी ज्या ठिकाणी भोंदू अशोक खरातची होती ती लक्झरी कार देखील अशोक खरातची ती आता ईडीकडून सील करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नाशिक शहर, पुणे असेल, त्याचबरोबर अहिल्यानगर असेल, अशा इतर ठिकाणी देखील 11 ठिकाणी ईडीची जी धाड आहे ती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या ओझरच्या ठिकाणी देखील ईडीचं जे पथक आहे ते पोहोचल्याचं आपल्याला समजलेलं आहे। ज्यातून अशोक खरात जो होता, ज्याचा जो व्यावसायिक म्हणून त्याचे संबंध ज्या व्यक्तीबरोबर होती त्याच्या घरी ही धाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर ईडीचे जे पथकातले जे अधिकारी देखील आता समोर बाहेर येताना पाहायला मिळत आहेत। तर जी अशोक खरातची जी गाडी होती ती लक्झरीज कार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहेत, तिला सील करण्यात आलेलं आहे। काही कागदपत्र देखील अशोक खरातचे घेतल्याचं समजतंय। तर गेल्या 14 ते 15 तासापासून हे ईडीचं जे पथक आहे ते हे तृप्तबाला जे अशोक खरातचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि तिथे झाडाझडती सुरू आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे जे कागदपत्र आहे, बेनामी संपत्ती आहे, त्याचबरोबर ती गैरव्यवहार आहे, या सगळ्यांची तपास जो आहे तो ईडीकडून मोठ्या वेळापासून सुरू आहे। आणि यामुळे आता जर बघितलं तर गेल्या 14 ते 15 तासापासून ईडीचं पथक नाशिक शहर, पुणे असेल, त्याचबरोबर ती अहिल्यानगर असेल, शिर्डी असेल, अशा सगळ्या ठिकाणी म्हणजेच 11 ठिकाणी ईडीचं पथक वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी करताना पाहायला मिळतं। ही धाड गेल्या 14 ते 15 तासापासून सुरू आहे। अगदी सागर, या सगळ्या चौकशी संदर्भातले ईडीच्या झाडाझडती संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।